हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू स्पीक इंग्लिश विथ किड्स, म्हणजे मुलांसोबत इंग्रजीमध्ये कसे बोलावे. जर तुम्हाला तुमच्या मुलांची इंग्रजी इम्प्रूव्ह करायची असेल किंवा त्यांना इंग्रजी शिकवायची असेल, तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही देखील त्यांच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला पाहिजे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे अगदी छोटे छोटे सेंटेन्सेस, जे तुम्ही तुमच्या मुलांसोबत दररोज बोलता. तर त्यांनाच इंग्लिशमध्ये कसं बोलायचे हेच आज आपण शिकणार आहोत. तर आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, हे लिहून घे. आपण बऱ्याचदा हे वाक्य मुलांना बोलतो की हे लिहून घे, तेव्हा आपण म्हणणार राईट इट. हे लिहून घे, राईट इट. त्वरित किंवा आत्ताच्या आत्ता यासाठी आपण म्हणणार राईट अवे. आत्ताच्या आत्ता, राईट अवे. तुझे पाय घासू नको. बऱ्याचदा चालताना मुलांना सवय असते पाय घासायची, तेव्हा आपण म्हणू शकतो डोंट ड्रॅग युअर फीट. डोंट ड्रॅग युअर फीट म्हणजे तुझे पाय घासू नको. आंघोळ करायची वेळ झाली आहे असं न बोलता आपण इंग्लिशमध्ये बोलणार इट्स टाइम टू टेक अ बाथ. इट्स टाइम टू टेक अ बाथ. आता आंघोळ करायची वेळ झाली आहे म्हणजे इट्स टाइम टू टेक अ बाथ. तोंड बनवू नकोस. मुलांना सवय असते, जर आपण थोडंही त्यांच्यावर रागावलं तर ते वेगवेगळ्या प्रकारचे तोंड बनवतात, तेव्हा आपण म्हणणार डोंट मेक फेसेस. डोंट मेक फेसेस. तुझे कपडे बदल, तेव्हा आपण म्हणणार चेंज युअर क्लोथ्स. तुझे कपडे बदल यासाठी सिम्पली आपण म्हणणार चेंज युअर क्लोथ्स. तुझ्या चपला कुठे आहेत? वेअर आर युअर स्लीपर्स. तुझ्या चपला कुठे आहेत? वेअर आर युअर स्लीपर्स. माझ्यासाठी पाणी घेऊन ये. आपल्याला जर मुलांना म्हणायचं असेल की माझ्यासाठी पाणी घेऊन ये, तेव्हा आपण म्हणणार प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. नेक्स्ट सेंटेन्स आहे अन्न चावून खा. चिव युअर फूड. चावणे म्हणजे चिव. तू हे कुठून उचलले? आपल्याला जर मुलांना विचारायचं आहे की तू हे कुठून उचलले, तेव्हा आपण म्हणणार वेअर डिड यू पिक इट फ्रॉम. वेअर डिड यू पिक इट फ्रॉम म्हणजे तू हे कुठून उचलले. काय खेळत आहेस? व्हॉट आर यू प्लेइंग. काय खेळत आहेस यासाठी आपण कसं बोलणार व्हॉट आर यू प्लेइंग. माझे हात अस्वच्छ आहेत. माय हँड्स आर डर्टी. माझे हात अस्वच्छ आहेत यासाठी आपण काय म्हणणार माय हँड्स आर डर्टी. डर्टी मीन्स अस्वच्छ. मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. तहान लागणे मीन्स थर्स्टी. आय एम थर्स्टी. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. मी तुझ्यावर रागावलेली आहे. आय एम अँग्री विथ यू. जर आपल्याला मुलांना म्हणायचं आहे की मी आता तुझ्यावर रागावलेली आहे, तेव्हा आपण म्हणणार आय एम अँग्री विथ यू. खोटं बोलू नकोस. डोंट लाय. खोटं बोलू नकोस. डोंट लाय. तू काय खाल्ले? जर आपल्या मुलांना विचारायचं आहे की तू काय खाल्ले, तेव्हा आपण म्हणणार व्हॉट डिड यू ईट. व्हॉट डिड यू ईट म्हणजे तू काय खाल्ले. मला त्रास देऊ नको. डोंट डिस्टर्ब मी. जेव्हाही आपण एखाद्या कामात व्यस्त असतो, तेव्हा आपण ही सेंटेन्स यूज करू शकतो. डोंट डिस्टर्ब मी. मला त्रास देऊ नको. उडी मारू नको किंवा उड्या मारू नका यासाठी आपण यूज करणार डोंट जम्प. बऱ्याचदा मुलांना सवय असते उड्या मारायची, तेव्हा आपण म्हणू शकतो डोंट जम्प. तो खाली पडशील. यू विल फॉल डाऊन. जर मुलं मस्त्या करत असतील तेव्हा आपण हे सेंटेन्स वापरू शकतो की यू विल फॉल डाऊन. सरळ राहा. बिहेव प्रॉपरली. सरळ राहा यासाठी आपण काय म्हणणार बिहेव प्रॉपरली. एका बाजूला हो. मूव्ह असाइड. एका बाजूला हो. मूव्ह असाइड. थोडं सरका किंवा थोडं सरक यासाठी आपण म्हणणार मूव्ह अ बीट. मूव्ह अ बीट म्हणजे थोडं सरक किंवा थोडं सरका. तुझे नाक स्वच्छ कर. क्लीन युअर नोज. तुझे नाक स्वच्छ कर. क्लीन युअर नोज.
आता तू प्रयत्न कर. नाऊ यू ट्राय. आपण मुलांना म्हणू शकतो की आता तू प्रयत्न कर. नाऊ यू ट्राय. हे सोपं आहे. धिस इज इझी. मुलांना एनकरेज करायसाठी आपण हे सेंटेन्स बोलू शकतो की तू हे करू शकतो. धिस इज इझी म्हणजे हे सोपं आहे. धिस इज इझी. तू करू शकतो. यू कॅन डू इट. मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण हे वाक्य बोलू शकतो. यू कॅन डू इट. तू चूप का आहेस? व्हाय आर यू सायलेंट? तू चूप का आहेस? यासाठी आपण कसं विचारणार? व्हाय आर यू सायलेंट? तू उत्तर का नाही देत आहेस? व्हाय आर यू नॉट आन्सरिंग? व्हाय आर यू नॉट आन्सरिंग? तू उत्तर का नाही देत आहेस? तुझी पुस्तके बॅगेत ठेव. पुट युअर बुक्स इन द बॅग. आपल्याला जर म्हणायचं आहे की तुझी पुस्तके बॅगेत ठेव, तेव्हा आपण काय म्हणणार? पुट युअर बुक्स इन द बॅग. हे पुन्हा म्हण. रिपीट धिस. जर तुम्ही मुलांचा अभ्यास घेत असाल तेव्हा देखील हे सेंटेन्स यूज करू शकता की रिपीट धिस, पुन्हा म्हण. माझ्यानंतर म्हण. जर आपण मुलांना काही शिकवत असू तेव्हा देखील आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो की रिपीट आफ्टर मी म्हणजे माझ्यानंतर म्हण. रिपीट आफ्टर मी. जा आणि अभ्यास कर. गो अँड स्टडी. हे सेंटेन्स आपण रोजच यूज करतो. जा आणि अभ्यास कर. गो अँड स्टडी. धीर धर. हॅव पेशन्स. धीर धर. हॅव पेशन्स. कृपया समजून घे. प्लीज अंडरस्टँड. मुलं जर हट्ट करत असतील तेव्हा आपण हे सेंटेन्स वापरू शकतो की प्लीज मला समजून घे म्हणजे प्लीज अंडरस्टँड. कृपया समजून घे. लाजू नको. डोंट बी शाय. लाजू नको यासाठी आपण काय बोलणार? डोंट बी शाय. तुला कसं काय लागलं? जर मुलांना काही लागलं असेल किंवा खेळता खेळता ते पडले असतील तेव्हा आपण विचारू शकतो की तुला कसं काय लागलं? हाऊ डिड यू गेट हर्ट? तेव्हा आपण कसं बोलणार इंग्रजीमध्ये? हाऊ डिड यू गेट हर्ट म्हणजे तुला कसं काय लागलं? थंड पाणी पिऊ नकोस. जर आपल्याला मुलांना सांगायचं आहे की थंड पाणी पिऊ नकोस तेव्हा आपण म्हणणार डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर. डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाणी पिऊ नकोस. माझा हात पकड. रस्त्याने चालताना बऱ्याचदा मुलं इकडे तिकडे धावतात तेव्हा आपण म्हणू शकतो की होल्ड माय हँड म्हणजे माझा हात पकड. होल्ड माय हँड. हे माझे आहे. हे आपण कसं बोलणार? धिस इज माईन. हे माझे आहे. धिस इज माईन. आवाज करू नका किंवा आवाज करू नको यासाठी आपण म्हणणार डोंट मेक नॉईज. डोंट मेक नॉईज म्हणजे आवाज करू नका. तर फ्रेंड्स हे होते आपले आजचे छोटे छोटे सेंटेन्सेस ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही देखील तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकता. त्यासोबतच तुमचे मुलं देखील अगदी इझिली इंग्रजीमध्ये बोलू शकतील. तर या सेंटेन्सेसची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि यांना तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा. थँक्स फॉर वॉचिंग.